नुसतं जय भीम म्हणून चालेल का? जगभरातील आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि आंबेडकरी विचारांना मानणारी लोक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणतात। एखाद्यानं जय भीम म्हटल्यावर त्याला प्रतिसाद म्हणून काय म्हणावं याबद्दल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी जान्हवी जाधव। मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। शेकडो वर्षांची सामाजिक गुलामगिरी, अन्याय, अत्याचार सहन केलेल्या कोट्यवधी समूहाचा उद्धार केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। जय भीम हा शब्द डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांप्रती सन्मानाचं प्रतीक म्हणून समजला जातो। जय भीमचा नारा अभिवादनाला 1935 पासून सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू असलेल्या बाबू हरदास LN उर्फ लक्ष्मण नगराळे यांनी सर्वप्रथम जय भीमचा नारा दिल्याची नोंद आहे। बाबू हरदास हे तत्कालीन सेंट्रल प्रोव्हिन्सी बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते। बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या लढ्यातील अग्रणी होते। नाशिकच्या काळाराम मंदिरातील लढा, रायगडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहातही बाबू हरदास सक्रिय होते। बाबासाहेबांनी चळवळीच्या माध्यमातून तयार केलेल्या नेत्यांपैकी महत्त्वाचं नाव म्हणजे बाबू हरदास। रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुवमेंट्स इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकातही बाबू हरदास यांनी जय भीमचा नारा सर्वप्रथम दिल्याची नोंद आहे। समाजातील गुंड प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली। याच दलाचे बाबू हरदास हे सचिव होते। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या मकरंदपूर इथे 1938 मध्ये भाऊसाहेब मोरे यांनी एक सभा आयोजित केली होती। तत्कालीन निजाम सरकारनं सभेला परवानगी नाकारली होती, तरी ही सभा झालीच। या सभेला बाबासाहेबही उपस्थित होते। तेव्हा मोरे यांनी सांगितलं की इथून पुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना जय भीमच म्हणायचं। बाबू हरदास यांनी दिलेल्या या घोषणेला भाऊसाहेब मोरेंनी समर्थन दिलं, अशी आठवण लेखक J.V. पवार यांनी सांगितली। याचाच अर्थ बाबासाहेबांच्या हयातीतच जय भीम या अभिवादनाला सुरुवात झाली। त्यावेळी कार्यकर्तेही बाबासाहेबांना जय भीमच करायचे। त्यानंतर बाबासाहेबांना मानणारे सर्वजण एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणायला सुरुवात झाली। अनेक जाती धर्मांमध्ये अभिवादन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्यासाठी दुसरा शब्द वापरला जातो। अगदी तशीच पद्धत आंबेडकरी अनुयायांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न बाबू हरदास यांनी केला। 6 जानेवारी 1935 रोजी समता सैनिक दलाच्या सैनिकांना उद्देशून बाबू हरदास यांनी एक पत्र लिहिलं होतं। त्या पत्रात त्यांनी सैनिकांना पक्ष संघटनेतल्या शिस्तीविषयी काही सूचना दिल्या। त्यातच त्यांनी सैनिकांना एकमेकांना अभिवादन करताना रामराम ऐवजी जय भीम म्हणावे आणि त्या अभिवादनाचा स्वीकार हा बलभीम असा करावा अशा सूचना केल्या। विशेष म्हणजे जय भीमला प्रतिसाद देताना बलभीम हा शब्दप्रयोग केवळ समता सैनिक दलापुरताच मर्यादित न ठेवता जो कोणी जय भीम करेल त्याला प्रतिसाद म्हणून बलभीम असा शब्दप्रयोग करावा असे बाबू हरदास यांनी सुचवले होते। मात्र बाबू हरदास यांची जय भीम हीच घोषणा लोकांनी स्वीकारली आणि त्याला प्रतिसाद म्हणून दिलेला बलभीम हा शब्द दुर्लक्षित राहिला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।